पुढची बातमी पाहूयात। शिवसेनेच्या उमेदवाराची गाडी फोडण्यात आली। पडळकरांच्या समर्थकांनी गाडीच्या काचा फोडल्यात। मोठ्याने स्पीकर लावल्याच्या प्रकरणावरून पडळकरांचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि या रागातून ही गाडी फोडण्यात आली आहे। शिवसेनेच्या उमेदवाराची गाडी फोडलेली आहे। मोठ्याने स्पीकर लावल्याचा वाद विकोपाला गेला आणि अखेर या गाडीच्या काचा या पडळकरांच्या समर्थकांनी फोडल्या। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी दीपक चव्हाण सध्या आपल्या सोबत आहे। दीपक, काय घडलं होतं नेमकं? एवढा का राग अनावर झाला पडळकरांच्या कार्यकर्त्यांना? नक्कीच आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटामध्ये विभूतीवाडी गावातील ही घटना आहे। शिंदे सेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराची गाडी या गावामध्ये फिरत होती आणि याच ठिकाणी पडळकरांच्या वहिनींची सभा सुद्धा सुरू होती। मोठ्या आवाजामध्ये हा प्रचार शिवसेनेच्या गाडीवरून सुरू असल्यामुळे कार्यकर्ते पडळकरांची संतप्त झाले आणि त्यांनी यावेळी गोंधळ घातला आणि जी शिवसेनेची प्रचार गाडी आहे त्या गाडीच्या समोरच्या काचा फोडलेल्या आहेत। काही काळ तणाव यावेळी निर्माण झाला होता, त्यामुळे मोठा हाय व्होल्टेज लढत या ठिकाणी होत आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी माधवी पडळकर आणि एकनाथ शिंदे गटाकडून विद्या मोठे हे उमेदवार आहेत। काही तांत्रिक कारणामुळे दीपक यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये, त्यामुळे मोठ्याने स्पीकर लावल्याच्या कारणावरून पडळकरांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी या रागातून ही गाडी फोडली आहे।